तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रबडी बासुंदी, लच्छेदार बासुंदी म्हणता येईल याला, कारण की बऱ्याच जणांचे मला कमेंट येत होते की रबडी दाखवा किंवा बासुंदी दाखवा म्हणून. आता रबडी नाही पण बासुंदी दाखवते, त्याच टाइप मध्ये आहे. तसं तर बासुंदी सगळ्यांनाच येते, पण मी कशा पद्धतीने करते हे तुम्हाला दाखवते. आता ही रेसिपी एकदम सोपी आहे, सगळ्यांना येते पण वेळ खूप जास्त लागतो याला. तर दूध मी कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं. मध्ये मध्ये त्याला ढवळत राहायचं आपल्याला चांगलं आटेपर्यंत, म्हणजे दुधाची क्वांटिटी अर्धी झाली पाहिजे. आणि मध्ये मध्ये थोडंसं थांबायचंय पण, कारण की दुधावरती साय पण तयार झाली पाहिजे, म्हणजे बासुंदीमध्ये आपले लच्छे तयार होतील आणि लच्छेदार बासुंदी तयार होईल. तर दूध अर्ध्याच्या वरी आटत आलंय. याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि त्याच वाटीतली साखर घेऊन विलायची मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली, ती पण याच्यात टाकून दिली. तर इथे बासुंदीचा कलर तुम्ही बघू शकता, केसर न टाकता किती छान आलेला आहे. तर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून तयार आहे आपली लच्छेदार बासुंदी. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून तर एकदम छान लागते. आणि बऱ्याच जणांचे सुद्धा मला कमेंट येत आहेत की तुम्ही उन्हाळी काम चालू केलं नाही का. तर यावर्षी हे काम आम्हाला करायचे नाहीत, काही जणांना याचं कारण